नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनलवरती आपला जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करून पोहोचवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा. स्वतःच्या शॉर्ट का होईना पण नोट्स काढा, जेणेकरून तुम्हाला ह्या संपूर्ण डेटाचा एक्झाम काळामध्ये पूर्ण उपयोग होईल. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजे 16 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन 2026 कोठे आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नाशिक येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हे संमेलन 27 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या कालावधीत होणार आहे. संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे केले जात आहे. संमेलनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर मराठी भाषा आणि सांस्कृतिक जागतिक प्रसार करणे हा त्याचा उद्देश आहे. आणि या संमेलनात जवळजवळ 35 विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. पुढील प्रश्न दुसरा, युरोपियन फिल्म मार्केट EFM 2026 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बर्लिन येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. NFDCने बर्लिन येथे आयोजित युरोपियन फिल्म मार्केट 2026 मध्ये महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाची भागीदारी सुलभ केली. त्यामुळे हे न्यूज इथे घेतलेली आहे. आणि युरोपियन फिल्म मार्केट EFM हे चित्रपट वित्तपुरवठा, वितरण आणि आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीसाठी महत्त्वाचे व्यासपीठ आहे. महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व मंत्री श्री आशिष शेलार यांनी केले. आणि मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी हे जागतिक दर्जाचे चित्रपट निर्मितीचे पायाभूत सुविधा उपलब्ध येथे आहे. पुढील प्रश्न तिसरा, नॉर्वेच्या कोणत्या खेळाडूने हिवाळी ऑलिम्पिकमध्ये 9 सुवर्ण पदके जिंकली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जोहान्स होसफोल्ड क्लेबो असे त्यांचे नाव आहे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. ही स्पर्धा इटलीतील टेसेरो येथे पार पडली. क्लेबोने पुरुष रिले स्पर्धेत संघाचे नेतृत्व करून सुवर्ण पदके जिंकली. आणि फ्रान्सने दुसरे तर इटलीने तिसरे स्थान या गेममध्ये मिळवलेले आहे. पुढील प्रश्न चौथा, कन्सोर्टियम आधारित नवाचार मॉडेल कोणत्या संस्थेने सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी IIT मद्रासच्या कन्सोर्टियम आधारित नवाचार मॉडेलचे कौतुक केले. हॅशेटिक मोबिलिटी प्रकल्प AI सक्षम शहरी वाहतूक प्रणाली विकसित करत आहे. आणि ॲग्रिकोल कॉस्मेनो 30 मे 2024 रोजी याचे पहिले यशस्वी प्रक्षेपण केले गेले होते. आणि सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरमध्ये संपूर्ण मानवी मेंदूचे 3D डिजिटल मॅपिंग सुरू आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न चौथा, स्त्री सुरक्षा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ या राज्याने. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. स्त्री सुरक्षा योजना 22 डिसेंबर 2025 पासून केरळ राज्यात लागू झालेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1000 रुपये पेन्शन थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते. अर्ज K-स्मार्ट पोर्टलवरून ऑनलाईन करता येतो. आणि चुकीची माहिती दिल्यास लाभार्थ्यांना 18% व्याजासह रक्कम परत करावी लागते. असाही नियम आहे या योजनेमध्ये, हे वेगळं आहे. ही योजना 2025 मध्ये सुरू झाली, परंतु अंमलबजावणी आणि लाभ वितरण 2026 मध्ये गतीने सुरू झाल्यामुळे ही पुन्हा चर्चेत आली आहे.
प्रश्न 6वा, ईशान्य भारतातील पहिली एमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी ELF कुठे उभारण्यात आली? तर 6व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोरन, आसाम येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पाहायचे. मोरन एमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी ही ईशान्य भारतातील पहिली अशा प्रकारची सुविधा आहे आणि हा 4.2 किलोमीटर लांबीचा 4 लेन महामार्ग आपत्कालीन परिस्थितीत लष्करी व नागरी विमानांसाठी वापरला जाईल. हा प्रकल्प 2021 मध्ये संकल्पित झाला आणि 2025 मध्ये 99.86 कोटी खर्चून पूर्ण झाला आहे आणि या सुविधेचे बांधकाम इंडियन एअरफोर्सच्या समन्वयाने करण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न 7वा, निसार उपग्रह कोणत्या 2 संस्थांचा संयुक्त प्रकल्प आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नासा आणि इस्रोचा. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा उपग्रह 30 जुलै 2025 रोजी GSLV F-16 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. निसार दर 12 दिवसांनी L बँड आणि S बँड रडारद्वारे पृथ्वीचे उच्च रेझोल्यूशन निरीक्षण करतो आणि हा उपग्रह हवामान बदल, शेती, दुष्काळ निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करतो. हे त्याचं कार्य आहे आणि निसार उपग्रह यशस्वीरित्या कार्यरत झाल्याबाबत आणि तो आता पृथ्वीवरील पर्यावरण व हवामान बदलांवरती नियमित माहिती देत असल्याबाबत ही न्यूज इथे आलेली आहे. पुढील प्रश्न 8वा, कॉर्प्स ऑफ सिग्नल्स ची स्थापना 1911 साली झाली. 2026 मध्ये कोणत्या रायझिंग डे याने साजरा केला? कितवा असं म्हणू शकतो आपण? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 116वा. पुढील प्रश्न, त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. कॉर्प्स ऑफ सिग्नल्स ची स्थापना 1911 साली झाली असून 2026 मध्ये 116वा रायझिंग डे त्यांनी साजरा केला आणि ही शाखा भारतीय सैन्याची दळणवळण आणि संप्रेषण व्यवस्था सांभाळते. लेफ्टनंट जनरल विवेक डोगरा यांनी रायझिंग डे निमित्त संदेश दिला आणि कॉर्प्स ऑफ सिग्नल्स आता डेटा आधारित आधुनिक संप्रेषण प्रणालीकडे संक्रमण करत आहे. पुढील प्रश्न 9वा, बल्गेरियामध्ये अंतरिम पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अँड्रेई ग्युरो यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. बल्गेरियाच्या राष्ट्राध्यक्ष इलिना योटोवा यांनी अँड्रेई गुरोव यांचे अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आणि गुरोव हे बल्गेरियन नॅशनल बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आहेत सध्या आणि बल्गेरियाने 2026 मध्ये युरो चलन स्वीकारले आणि बल्गेरियामध्ये संसदीय प्रतिनिधित्वासाठी किमान 4% राष्ट्रीय मतांची अट आहे. हा तिथला महत्त्वाचा नियम आहे. पुढील प्रश्न 10वा, 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय स्वावलंबन महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, फरीदाबाद सूरजकुंड येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा महत्त्वाचा हस्तकला, हातमाग आणि लोकसंस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आला यामध्ये आणि हा महोत्सव 31 जानेवारीपासून सुरू झाला होता आणि लोकल टू ग्लोबल आणि सेल्फ रेलियंट इंडिया या संकल्पनेला प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न 11वा, महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक रुग्णालय म्हणून पूर्ण NABH नामांकन कोणाला मिळाले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एम्स नागपूरला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. एम्स नागपूर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक रुग्णालय ठरले आहे ज्याला पूर्ण NABH नामांकन मिळाले. NABH नामांकन हे रुग्णालयातील गुणवत्ता व सुरक्षित आरोग्याचे प्रमाणपत्र मानले जाते आणि हे नामांकन क्वालिटी काउन्सिल इंडिया
अंतर्गत दिले जाते. या नामांकनामुळे रुग्ण केंद्रित आणि सुरक्षित आरोग्य सेवेवरती भर दिला जात असल्याचे अधोरेखित होते. पुढील प्रश्न 12वा आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न आहे हा. तर US सैन्याने कोणत्या तेल टँकरवरती इंडियन ओशनमध्ये चढाई केली असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वेरोनिका 3. याच्यावरती याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. वेरोनिका 3 हा तेल टँकर ज्याच्यावरती US सैन्याने इंडियन ओशनमध्ये चढाई केली, या जहाजाला कॅरेबियन सी पासून ट्रॅक करून पकडले गेलेले आहे. आणि वेरोनिका 3 हे व्हेनेझुएलाशी अवैध तेल वाहतुकीसाठी जोडलेले आहे, हे त्याचं कारण आहे. आणि अमेरिका सरकारने यामुळे प्रतिबंध नियम लागू करण्याचा आणि अवैध तेल वाहतुकीला रोखण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला. ठीक आहे, तर आजचे आपले 16 फेब्रुवारी 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्यासाठी थँक्यू सो मच.